आज सरकारने एक अतिशय धक्कादायक बिल पास केलेलं आहे। महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियम अधिनियम 1963 मध्ये सुधारणा विधेयक आणलं होतं। त्या सुधारणा विधेयकामध्ये आता नवीन एक पद्धत आणलेली आहे की कुठल्याही बाजार समितीला सरकार हे राष्ट्रीय बाजार घोषित करून ताब्यात घेऊ शकतं। आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की भाजपच्या मंत्री महोदयांनी हे बिल आता मंजूर केलेले आहे, पणन मंत्र्यांनी, आणि भाजपचे मुख्य प्रतोद आहेत रणजितजी सावरकर यांनी याच्यातनं एक पॅराग्राफ वगळायला सांगितलेला आहे। तो पॅराग्राफ असा आहे 5.1b, त्याच्यामध्ये 6 नंबरचा आकडा आहे। ज्या महसूल विभागात राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार स्थित असेल त्या विभागातील 4 शेतकरी, त्यापैकी 2 शेतकरी बाजार समितीच्या क्षेत्रातील असतील, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यापैकी 1 महिला असेल, 1 अनुसूचित जाती किंवा जमातीचा असेल, 1 मागासवर्गीय किंवा भटक्या विमुक्त जातीचा असेल। तर ह्या सरकारने भाजपच्या महिला, अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती याच्यातल्या संचालकांना घेऊ नये असं बिल पास केलेलं आहे। आणि ह्या बिलाला हे जे काही समर्थन दिलेलं आहे ते भाजपचे मुख्य प्रतोद रणजित सावरकर यांनी केलेलं आहे। मी खूप विरोध केला, मी सभात्याग करून बाहेर आलो, कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे। हे सरकार हे पूर्णपणे भाजपचं सरकार हे जातीयवादी आहे। यांनी महिला, अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त जाती यांना संचालक म्हणून घेता येणार नाही असं या बिलामध्ये मंजूर केलेलं आहे। याचा मी भाजप सरकारचा धिक्कार करतो। बोलूनच दिलं नाही, मी 10 मिनटं आत ओरडत होतो की माझा यावरती आक्षेप आहे, तरीही जोरावरती आपल्या संख्याबळाच्या जोरावरती त्यांनी हा विषय घेतला। त्यामुळं शेवटी आम्हाला आपल्या माध्यमातून सरकारचा हा विरोध करायचा आहे, कारण हे भाजपचे प्रतोद आहेत, त्यांनी हे वगळायला लावलं आणि मंत्री महोदयांनी ते मंजूर केलं। हे अतिशय धक्कादायक आहे। म्हणजे हे सरकार पूर्णपणे जातीयवादी आहे आणि त्यांनी हे सगळं वगळायला लावलेलं आहे, याचा आम्ही धिक्कार करतो। धन्यवाद।